किंमत यंत्रणेचा आधार दोन्ही प्रकारच्या बाजारामध्ये वस्तूंच्या किमती ठरवण्याची प्रक्रिया किंमत यंत्रणेच्या माध्यमातून पार पाडणं. किमती मागणी पुरवठ्यानुसार ठरवत असल्यानं संस्थेचं मार्गदर्शन व मदत आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रामध्ये व्यापाराला मार्गदर्शन व मदत करणाऱ्या अनेक संस्थांची निर्मिती झाल्याचं पाहावयास मिळतं. यातून खऱ्या अर्थानं या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष मदत केली जाते आणि यामध्येच संस्थांचं मार्गदर्शन किंवा आंतरविभागीय आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं पाहावयास मिळतं. या अंतर्गत व आंतरविभागीय व्यापारामधले साम्य भेद लक्षात घेत असताना आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापारातील जे भेद आहेत हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये आंतरविभागीय व्यापारात एकाच देशातील व्यक्ती व संस्थांचा समावेश असतो. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार दोन किंवा त्यापेक्षा जास्त देशातील व्यक्ती संस्थांमध्ये होतो. म्हणजे दोन्ही देशांमध्ये अनेक बाबतीत साम्य असलं तरी मोठा फरक असल्याचं पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं आर्थिक, सामाजिक व राजकीय, सांस्कृतिक अशा विविध कारणांमुळं आंतरराष्ट्रीय व्यापार प्रभावित होतो. त्याचं वेगळेपण लक्षात येतं आणि यामधून मुद्द्यांवरून अंतर्गत, आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेद समजून घेतले जातात. प्रामुख्यानं भौगोलिक व नैसर्गिक स्थितीत भेद करण्याच्या दृष्टिकोनातून विविध देशांना लाभलेले भौगोलिक स्थान, हवामान, खनिजे, मातीचा प्रकार, उत्पादकता याबाबत फरक आढळतो. देशाची भौगोलिक व नैसर्गिक स्थिती लक्षात घेऊन विशिष्ट देश वस्तू व सेवांच्या उत्पादनात विशेषीकरण करतात. ज्या वस्तू अधिक उत्पादन खर्चात तयार होतात त्यांची आयात केली जाते आणि कमी उत्पादन खर्चात उत्पादित होणाऱ्या वस्तू निर्यात करून विदेशी चलन प्राप्त केले जाते. म्हणजेच व्यापार उपलब्ध साधनसामुग्रीच्या साहाय्यानं तयार झालेल्या वस्तू व सेवांचा होत असल्यानं डेव्हिड रिकार्डो यांनी भिन्न देशाच्या भौगोलिक व नैसर्गिक स्थितीमुळं वस्तूंच्या उत्पादन खर्चात तुलनात्मक भेद निर्माण होतो आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो हे स्पष्ट केल्याचं पाहावयास मिळतं. चलन भिन्नता. आंतरविभागीय व्यापार फक्त देश चलनात चालतो. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारात विविध चलनाच्या माध्यमातून चालत असल्यानं प्रत्येक देशाचं चलन वेगळं असतं. उदाहरणार्थ भारतात रुपया, इंग्लंडमध्ये पाऊंड, अमेरिकेत डॉलर व जपानमध्ये येन इत्यादी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये चलन वैविध्य असल्यानं गुंतागुंत निर्माण होते आणि प्रत्येक देशाला आपल्या चलनाचा दुसऱ्या देशाच्या चलनासंदर्भात विनिमय दर ठरवावा लागतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी विनिमय दर ठरविण्याच्या प्रक्रियेत सभासद देशांना मार्गदर्शक व नियामक संस्था म्हणून कार्य करते. चलन भिन्नतेमुळे आंतरविभागीय व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भेद निर्माण होतो. उत्पादन घटकाच्या गतिक्षमतेत फरक. अंतर्गत पातळीवर उत्पादन घटक जेवढे गतिशील असतात तेवढे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नसल्यानं देशांतर्गत उत्पादन घटक गतिशील असल्यानं विभिन्न प्रदेशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांच्या उत्पादन खर्चात तफावत व फरक राहत नाही.
भिन्न भाषा, चालीरीती, धर्म, कुटुंबप्रेम, देशप्रेम, कायदेशीर संबंध, आंतरराष्ट्रीय बंधने इत्यादी अनेक कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादन घटक, श्रम, भांडवल व संयोजक यात कमी गतिशील असल्यानं परिणामतः एकाच प्रकारच्या वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनाचा खर्च वेगवेगळ्या देशात निर्माण झाल्याचं पाहावयास मिळतं. परिणामी एकाच प्रकारच्या वस्तू किंवा सेवांचं उत्पादन घेत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादन घटकाची गतिशीलता वाढली असली तरी प्रसंगानुरूप विविध देश यावर बंधने घालताना दिसून येतात. उत्पादन घटकांच्या गतिशीलतेत फरक पडल्यामुळं भिन्न देशातील एकाच वस्तूच्या उत्पादन खर्चात तफावत निर्माण होते. त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा स्वतंत्र अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. सार्वभौम राजकीय अस्तित्व म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झाले. बहुतेक देशांमध्ये सार्वभौम लोकशाही राजवट प्रस्थापित झाली आणि अशा देशांमध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक विकासाचं प्रयत्न सुरू झाले. तेथील सरकारे देशाचं सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये धोरणं ठरवणं, या आंतरराष्ट्रीय वित्त संस्था व व्यापार संस्थेच्या व्यापारविषयक अटी, नियम यातून येणारा दबाव देशाच्या सार्वभौमत्वाला मारक ठरत नाही याचा विचार करणं, याची चाचपणी केली जाऊ लागली आणि देशातील अंतर्गत व्यापार पाहिले जाऊ लागले. म्हणजे थोडक्यात सार्वभौम राजकीय अस्तित्व जपण्यासाठी अंतर्गत व्यापार धोरणापेक्षा बरेच सावध धोरण आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत अनेक देश स्वीकारताना आपणास आढळतं. व्यापारामध्ये फरक निर्माण झाल्यानं स्वतंत्र कायदे, नियम व अटी यांचं पालन देखील ते करतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशामध्ये स्वतंत्र कायदा, नियम ठरवणं, प्रत्येक देशाचं आयात निर्यात धोरण, व्यापारातील नियंत्रणे इत्यादीमध्ये फरक असतो. जागतिक व्यापार संघटनेनं याबाबत एक वाक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी अद्याप पूर्ण यश आलेलं नाही. तात्पर्य अशा स्वतंत्र धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार गुंतागुंत निर्माण होऊन देशांतर्गत व्यापारावर मात्र अंतर्गत कायद्याचेच नियंत्रण असल्याचं पाहावयास मिळतं. व्यापार व देशांतर्गत व्यापारासंबंधीचे जे प्रश्न स्वतंत्रपणे सोडविले जातात त्यामध्ये उत्पादन तंत्र व भांडवली साधनात फरक करण्यासाठी अंतर्गत व्यापारातील उत्पादन तंत्र व भांडवली साधने एकत्रित आणण्यासाठी विविध देशातील स्थिती याबाबत भिन्नता निर्माण केली जाते आणि यातून खऱ्या अर्थानं मुबलक आणि स्वस्त भांडवल उपलब्ध असलेल्या देशात किंवा श्रमाची बचत होऊन कमी उत्पादन खर्चात दर्जेदार वस्तूंना उत्पादित करण्याचा प्रयत्न केला जातो. विविध देशातील उत्पादन तंत्र व भांडवली साधन सामग्रीतील तफावतीमुळे उत्पादन खर्च, दर्जा यात फरक निर्माण होऊन दोन्ही व्यापारात भेद निर्माण झाल्याचं पाहावयास मिळतं. नियंत्रणे व निर्बंधांमध्ये प्रत्येक देश स्वातंत्र्यासाठी आयात निर्यात व्यापार विविध प्रकारची नियंत्रणे व निर्बंधने आकारतात. देशांतर्गत व्यापारावर फारसी नियंत्रणे व निर्बंधने असत नाहीत. आयात निर्यात परवाना, जकाती व कोटा पद्धती, निर्यात सवलती अशा धोरणांमुळे दोन्ही व्यापारांमध्ये भेद करणं क्रमप्राप्त ठरतात. बाजारपेठा, उत्पादन
व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असून या दोन प्रकारच्या असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे वस्तू व सेवांचा बाजार किंवा अंतिम उत्पादनाचा बाजार आणि उत्पादन घटकांचा बाजार म्हणजे वस्तू व सेवांचा बाजार त्या त्या देशातील लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, हवामान यानुसार त्यामध्ये ठरवलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात उत्पादन घटकाच्या बाजार उत्पादन पद्धती, उत्पादन घटकात उपलब्धता, कार्य, संस्कृती याप्रमाणे प्रभावित होते आणि देशांतर्गत बाजारपेठेत एकजिनसीपणा आढळून येतो. हे आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार बहुजिन्सी व बहुआयामी असल्यानं दोन्हीमध्ये तफावत निर्माण केली जाते. या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर उत्पादन घटकातील फरक जो आहे हा फरक व्यापारामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात एकाच वस्तूच्या उत्पादन खर्चात फारसा फरक नसल्याचं आढळतं. म्हणजे विविध देशात नैसर्गिक व भौगोलिक स्थिती, हवामान, उत्पादन घटकांची उपलब्धता, तंत्रज्ञान इत्यादी कारणामुळं एकाच प्रकारच्या वस्तू उत्पादनासाठी येणाऱ्या उत्पादन खर्चात तफावत पडते आणि त्यामुळं वेगवेगळ्या देशातील व्यापार शर्ती भिन्न निर्माण होतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अंतर्गत व्यापारापेक्षा वेगळा किंवा तफावतीचा बनल्याचं आढळतं. वाहतुकीच्या सोयी किंवा वाहतूक खर्चांमध्ये अंतर्गत व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही व्यापारामधून वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतूक खर्च करणं आवश्यक ठरतं. वाहतुकीसाठी वापरली जाणारी साधने किंवा रस्ते उपलब्धता यावर वाहतूक खर्च अवलंबून असतो. देशांतर्गत व्यापारामध्ये तुलनेनं वाहतूक खर्च कमी असतो. या उलट आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतूक महाग ठरते. वाहतूक खर्च वस्तूंच्या एकूण उत्पादन खर्चावर आणि पर्यायानं किमतीवर मोठा परिणाम करतो. म्हणून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार शर्ती भिन्न असतात. वाहतूक खर्चाच्या मुद्द्यावरून दोन्ही व्यापारामध्ये भेद उत्पन्न झाल्याचं पाहावयास मिळतं. त्याबरोबर इतर कारणांची देखील कारणमीमांसा करणं गरजेचं ठरतं. दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये वरील प्रमाणे आपण पाहिल्याप्रमाणे कारणभेद निर्माण होत असला तरी एकाच देशामध्ये अंतर्गत व्यापारासाठी समान धोरण, कर, चलनविषयक धोरण हे भिन्न असल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देशाच्या याबाबतचं धोरण भिन्न असल्यानं आंतरराष्ट्रीय रोखता, जागतिक मंदी, विनिमय दरातील स्थिती इत्यादी घटक आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं पाहावयास मिळतं. थोडक्यात असं दिसून येतं की देशांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापारात काही बाबतीत साम्य व अनेक बाबीत भेद आढळतो. बार्टिल ओव्होलीन यांनी दोन्ही व्यापारामध्ये मोठा फरक दिसत नाही, त्यामुळं त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता नसल्याचं प्रतिपादन केलं. तर ॲडम स्मिथ, रिकार्डो हॅबरलर, किंडल बर्जार इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी दोन्ही व्यापारातील फरकाचं महत्त्व लक्षात घेऊन स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताची मांडणी केली. त्यांच्या मते काहीही असलं तरी दोन्ही व्यापारात फरक असतो, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रश्न स्वतंत्रपणे अभ्यासणं गरजेचं व उपयुक्त असल्याचं पाहावयास मिळतं. आकडा 1.2.3 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च सिद्धांत. आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत शास्त्रीय दृष्टिकोन स्पष्ट करणारं विवेचन ॲडम स्मिथ यांनी सर्वप्रथम मांडल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे 1776 मध्ये
राष्ट्राच्या संपत्तीच्या उगमाची कारण व स्वरूप यांची कारणमीमांसा त्यांच्या ग्रंथात केली आणि त्यांनी मांडलेल्या सिद्धांताला निरपेक्ष किंवा केवल लाभ सिद्धांत असं म्हटलं जातं. स्मिथ यांच्यापासून देखील अनेकांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी विचार मांडले. त्यामध्ये व्यापारवाद्यांचा प्रामुख्यानं समावेश होतो. त्यांच्या मते एखाद्या देशाला श्रीमंत आणि सामर्थ्यवान व्हायचं असेल तर त्या देशात आयातीपेक्षा निर्यात अधिक करावी. निर्यात अधिक्यातून सोनं आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंचा संचय वाढवावा. व्यापारवाद्यांनी मौल्यवान धातूमुळं उत्पादनास चालना मिळते असं मानलं. ॲडम स्मिथ यांनी मौल्यवान धातू म्हणजे संपत्ती नव्हे तर एखाद्या क्षेत्रात उपलब्ध असलेली साधनसामग्री टिकाऊ व उपभोग्य वस्तू म्हणजे संपत्ती होय असं प्रतिपादन केल्याचं पाहावयास मिळतं. यावरून व्यापारवाद्यांच्या विचारातील एकांगीपणा दूर केला आणि श्रमविभागणी हा कोणत्याही व्यापाराचा पाया होय असं स्मिथचे म्हणणे असल्याचं आढळतं. स्मिथ यांच्या निरपेक्ष लाभ सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सहभागी होणाऱ्या दोन्ही देशांनी जर दुसऱ्या देशापेक्षा अधिक कार्यक्षम असलेल्या वस्तूंच्या उत्पादनात श्रमविभागणी व विशेषीकरण केलं तर अशा वस्तूंच्या परस्परांशी व्यापार करून दोन्ही देश व्यापारातून लाभ मिळवू शकतात असं मत डेव्हिड रिकार्डो यांनी स्मिथचे निरपेक्ष लाभाचं तत्व अंशतः मान्य करून अधिक व्यापार तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांताची मांडणी केली. पुढे रिकार्डोच्या सिद्धांतातील काही त्रुटी दूर करून हॅबरलर यांनी वैकल्पिक खर्च सिद्धांताची मांडणी केली आणि यामध्ये जेएम मिल, डॉक्टर मार्शल, बार्टल ओहोलिन, हेक्टर ओहोलिन या अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताची मांडणी केल्याचं पाहावयास मिळतं. त्याला लिओनॉस्टिफ यांनी देखील या व्यापार सिद्धांताची मांडणी केल्याचं आढळतं. आपण तौलनिक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत आणि वैकल्पिक खर्च लाभ सिद्धांत हे समजून घेणार आहोत. यामध्ये पहिला जो घटक आहे रिकार्डो यांचा तौलनिक उत्पादन खर्च सिद्धांत. यामध्ये डेव्हिड रिकार्डो यांच्या तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांतात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मूलभूत व आधारभूत सिद्धांत मानला जाऊ लागला. रिकार्डो यांनी केलेले विश्लेषण ॲडम स्मिथ यांच्या निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतापेक्षा अधिक प्रगत व शास्त्रीय आहे. म्हणजे ॲडम स्मिथ यांचं निरपेक्ष खर्च लाभाचं तत्व रिकार्डो यांनी नाकारलं नाही आणि उत्पादन खर्चातील निरपेक्ष फरकावर आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून असतो हे देखील त्यांनी मान्य केलं. मात्र निरपेक्ष खर्च लाभाच्या तत्वावर व्यापार अवलंबून असतो हे अमान्य केल्याचं पाहावयास मिळतं. रिकार्डो यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारावर फायद्याचा घडवून आणण्यासाठी उत्पादन खर्चातील तुलनात्मक फरक सुद्धा पुरेसा ठरतो हे स्पष्ट करण्याचं आढळतं. कारण या सिद्धांतात 1817 मध्ये आपल्या प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या ग्रंथात ऑन फॉरेन ट्रेड या 7व्या प्रकरणात
त्यांनी याची मांडणी केली आणि त्यानंतर यामध्ये जे.एस. मिल, बॅस्टेबल, केन्स यांनी सुधारणा केल्या. मात्र रिकार्डो यांनी स्पष्ट केलेले मूलभूत तत्व कायम राहिले. अलीकडं प्रोफेसर टॉन्सिंग, प्रोफेसर हॅबरलर यांनी रिकार्डो यांचा सिद्धांत आधुनिक स्वरूपात मांडल्याचं पाहावयास मिळतं. या सिद्धांताची गृहीतके ॲडम स्मिथ यांच्याप्रमाणे सिद्धांताच्या विवेचनाच्या सोयीसाठी डेव्हिड रिकार्डो यांनी 2 देश 2 वस्तू प्रतिमानाचा स्वीकार केला. हा सिद्धांत खालील गृहीतांवर आधारित असल्याचं आढळतं. आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होणारे 2 देश आहेत व या 2 देशात 2च वस्तूचं उत्पादन होतं. हे पहिलं गृहीत त्यांनी मांडलं. दुसरं गृहीत होतं, श्रम हा एकमेव उत्पादन घटक असून श्रमखर्च हाच उत्पादन खर्च असतो. म्हणजे श्रमाची सर्व परिणामपणे किंवा सर्व परिमाणे एकसारखी असतात. आकडा 3, उत्पादन स्थिर उत्पादन खर्चाच्या नियमानुसार होते. 4, आंतरराष्ट्रीय व्यापारात जेव्हा 2 देश वस्तूंची आयात निर्यात करतात तेव्हा वाहतूक खर्च 0 असतो. 5, 2 देशांमध्ये मुक्त व्यापार चालतो. व्यापारावर संस्था, सरकार यांच्याकडून कोणतेही कृत्रिम बंधने लादली जात नाहीत. 6, भांडवल व श्रम त्या देशात पूर्ण गतिशील आणि विविध देशात गतिशील असते. आंतरराष्ट्रीय व्यापारात विनिमयासाठी सोन्याचा वापर होतो. दोन्ही देशात सुवर्ण परिमाण पद्धती आहे. चलन संख्यामान सिद्धांतात कार्यवाही आहे. आणि शेवटचं गृहीत, दोन्ही देशात पूर्ण रोजगार आहे तसेच वस्तूंची मागणी स्थिर आहे. अशी एकूण 8 गृहीतके मांडून त्यांनी हा सिद्धांत मांडल्याचं पाहावयास मिळतं. सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना 2 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार का घडून येतो, तसंच वस्तू विनिमयाचा दर कसा ठरतो हे स्पष्ट करण्यासाठी रिकार्डो यांनी तुलनात्मक उत्पादन खर्च लाभाचं तत्व मांडलं आणि त्यांच्या मते एखाद्या देशात लाभलेली नैसर्गिक साधन संपत्ती, हवामान, श्रमाची उत्पादकता, तंत्रज्ञान व इतर सुविधा लक्षात घेऊन विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती असते, तर त्याच वस्तूच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल, त्याच वस्तूच्या उत्पादनाबाबत विशेषीकरण करेल व त्या वस्तूची गरजेपेक्षा जास्त उत्पादन करून अतिरिक्त वस्तूंची दुसऱ्या देशाला निर्यात करेल. तुलनेनं ज्या वस्तूचा उत्पादन खर्च आपल्या देशात अधिक येतो आणि ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करणं कठीण आहे अशा वस्तूंची आयात तो इतर देशांकडून करेल. थोडक्यात प्रत्येक देशाचं धोरण उत्पादन खर्चाच्या बाबतीत अनुकूल असलेल्या वस्तूंचं अधिक उत्पादन करून त्यांची निर्यात करणं व उत्पादन खर्चाच्या बाबतीत अनुकूलता नाही अशा वस्तूंची आयात करणं असं असतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रम विभागणी होत असताना रिकार्डो यांनी प्रमुख 3 घटक स्पष्ट केले. त्यामध्ये पहिला जो घटक आहे निरपेक्ष खर्च उत्पादन भिन्न.
समान भिन्नता आणि तुलनात्मक किंवा सापेक्ष भिन्नता. म्हणजे पहिला घटक निरपेक्ष खर्च भिन्न, समान भिन्नता आणि तुलनात्मक सापेक्ष भिन्नता असे 3 प्रकारामध्ये सिद्धांताचं वर्गीकरण केल्याचं पाहावयास मिळतं. त्यातला आकडा 1, उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता. रिकार्डो यांच्या मते जेव्हा दोन्ही देशातील वस्तूंच्या उत्पादन खर्चात तुलनात्मक भिन्नता असते तेव्हा एखाद्या देशाला एका वस्तूच्या उत्पादनात दुसऱ्या देशापेक्षा तुलनेनं निरपेक्ष लाभ होत असल्यामुळं दुसऱ्या देशाला दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनात निरपेक्ष लाभ होतो. अशा वेळी दोन्ही देशात व्यापार सुरू होतो आणि उदाहरणाच्या साहाय्यानं हे स्पष्ट करता येईल. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात भारत आणि ब्राझील हे 2 देश आहेत असं आपण मानलं तर भारत व ब्राझील हे 2 देश चहा व साखरेचं उत्पादन करतात. दोन्ही देशातील वस्तूंच्या उत्पादन खर्चात निरपेक्ष भिन्नता असल्याचं आढळतं. म्हणजे समजा उत्पादन खर्च, उत्पादन आणि उत्पादन खर्च गुणोत्तर या अनुषंगानं भारत क्ष या वस्तूचं 100 टन साखर किंवा 5 टन चहाचं उत्पादन घेतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये उत्पादन खर्चामध्ये भारत 10 टन साखर किंवा 5 टन चहाचं उत्पादन घेईल. क्ष इतक्या उत्पादन खर्चामध्ये ब्राझील 5 टन साखर किंवा 10 टन चहाचं उत्पादन घेईल. म्हणजे भारतातील उत्पादन खर्च गुणोत्तर 1 टन साखर बरोबर 1/2 टन चहा, तर ब्राझीलमध्ये ते 1 टन साखर बरोबर 2 टन चहा असं आहे. साखर व चहाच्या उत्पादनातील 2 देशातील उत्पादन खर्चातील तुलनात्मक फरक लक्षात घेता दोन्ही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होईल आणि या स्थितीत उत्पादन खर्च गुणोत्तर लक्षात घेता भारतानं साखर व ब्राझीलनं चहा उत्पादनावर लक्ष केंद्रित करावं व भारताचं साखरेच्या निर्यातीच्या बदल्यात ब्राझीलकडून चहा आयात करावा आणि ब्राझीलनं चहाची निर्यात भारताला करून साखरेची आयात करावी. म्हणजे दोन्ही देशांना उत्पादन खर्चातील फरकाचा निरपेक्ष लाभ मिळेल. म्हणजे भारताला 1 टन साखरेच्या मोबदल्यात 1/2 टनापेक्षा अधिक चहा व ब्राझीलला 1 टन चहाच्या मोबदल्यात 1 टनापेक्षा अधिक साखर मिळेल तर दोन्ही देशांना लाभ होईल. म्हणजे प्रत्यक्षात विनिमय दर 1 टन साखर बरोबर अर्धा टन ते 2 टन चहा दरम्यान राहील. म्हणजे प्रत्यक्षात उत्पादन खर्च समान असल्यानं ही भिन्न स्वरूपामध्ये व्यापार निर्माण होईल. आकडा 2, उत्पादन खर्चात समान भिन्नता. ज्या दोन्ही देशातील उत्पादन वस्तूंच्या उत्पादन खर्चात समान फरक असतो तेव्हा कोणत्याही देशाला लाभ होत नसल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार होत नाही. म्हणजे समजा ब्राझील आणि भारत यांनी साखर आणि चहाचं उत्पादन घेतलं तर या दोन्ही देशांमध्ये वरील उदाहरणाच्या साहाय्यानं क्ष उत्पादन खर्चामध्ये भारत 10 टन साखर किंवा 5 टन चहा आणि ब्राझीलमध्ये क्ष इतक्या उत्पादनात खर्चामध्ये 8 टन साखर आणि 4 टन चहाचं उत्पादन
होत असेल म्हणजे दोन्ही देशामध्ये साखर व चहाचा उत्पादन खर्च समान आहे, दोन्ही देशामध्ये उत्पादन खर्च गुणोत्तर 1 टन साखर बरोबर 1/2 टन चहा असेल, विनिमयामुळं व्यापारामुळं कोणताही लाभ होणार नाही, त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार होणार नाही. आकडा 3, उत्पादन खर्चात सापेक्ष भिन्नता. यामध्ये उत्पादन खर्च ज्या घटकात उत्पादनामुळं विशिष्ट देशाला सापेक्ष लाभ होतो, म्हणजे इतर देशाच्या तुलनेत ज्या वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च स्वदेशात कमी होतो, अशा वस्तूंचं अधिक उत्पादन करून निर्यात करावी आणि इतर देशाच्या तुलनेनं ज्या वस्तूचा उत्पादन खर्च जास्त येतो त्याची आयात करावी. म्हणजे दोन्ही देशांनी असं धोरण अवलंबायचं की आंतरराष्ट्रीय व्यापारात लाभदायी ठरेल. म्हणजेच प्रामुख्यानं भारतात साखर आणि चहा या दोन्ही वस्तूंच्या उत्पादनात फायदा मिळाला तर ब्राझीलला चहाच्या उत्पादनात साखरेच्या तुलनेत अधिक फायदा होतो. भारताने ब्राझीलच्या तुलनेत दोन्ही वस्तूंचं उत्पादन कमी खर्चात करणं शक्य असेल तर तुलनेनं फायदेशीर ठरणाऱ्या साखरेचं उत्पादन अधिक करावं. भारतानं साखरेच्या उत्पादनात व ब्राझीलनं चहाच्या उत्पादनात विशेषीकरण करावं आणि भारतानं साखरेची निर्यात करावी व चहाची ब्राझीलकडून आयात करावी. तसेच ब्राझीलनं चहाची भारताकडून निर्यात करून साखरेची आयात करावी. म्हणजे व्यापार पूर्वी भारत दोन्ही वस्तूंमधील विनिमय दर 1 टन साखर बरोबर 1 टन चहा व ब्राझील 1 टन साखर बरोबर 2 टन चहा असा विनिमय दर होतो. दोन देशात व्यापार व्हावयाचा असेल तर भारत 1 टन साखरेच्या मोबदल्यात 1 टनापेक्षा अधिक चहाची व ब्राझील 1 टन साखरेच्या मोबदल्यात 2 टनापेक्षा कमी चहा देण्यास तयार होईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये हा विनिमय दर 1 टन साखर बरोबर 1 ते 2 टन चहा या दरम्यान ठरेल. असा व्यापार दोन्ही देशांना लाभदायक ठरतो. डेव्हिड रिकार्डो यांच्या तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांतानुसार दोन्ही देशातील वस्तूंच्या उत्पादन खर्चात समानता असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार होत नाही, मात्र वस्तूंच्या उत्पादन खर्चामध्ये सापेक्ष किंवा निरपेक्ष भिन्नता असते तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. सिद्धांतावरील टीकात्मक परीक्षण. रिकार्डो यांच्या तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांतावर विविध अर्थशास्त्रज्ञांनी टीका केल्याचं पाहावयास मिळतं. ॲडम स्मिथ यांच्याप्रमाणे रिकार्डो यांनी देखील विशेषीकरणाच्या सोयीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2च देश सहभागी आहेत आणि केवळ 2च वस्तूंचं उत्पादन होतं हे मानलं आहे. मात्र प्रत्येक देशाचा एकाच वेळी विविध देशांशी व्यापार होताना दिसतो. म्हणजे प्रत्यक्षात अनेक वस्तूंचं उत्पादन एकाच वेळी सुरू असतं. अनेक वस्तू व बहुपक्षीय व्यापाराचे स्पष्टीकरण होत नसल्यानं 2 देश 2 वस्तू प्रतिमान हे अयोग्य ठरतं. मजूर हा केवळ उत्पादन खर्च असत नाही. रिकार्डो यांच्या सिद्धांतामध्ये वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये मजुरी खर्चाचा संदर्भ घेतला जातो. म्हणजे श्रमखर्चाशिवाय इतर उत्पादन खर्चही महत्त्वाचा असल्यामुळं कोणत्याही वस्तू उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक
असे 4 उत्पादन घटक आवश्यक असतात. श्रम खर्चाशिवाय भांडवलाचं व्याज, भूमीचा खंड, संयोजकाच्या नफ्याची समावेश उत्पादन खर्चामध्ये करणं आवश्यक असल्यानं श्रममूल्य सिद्धांतामध्ये अनेक त्रुटी आल्याचं पाहावयास मिळतं. म्हणून तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत टीकेस पात्र ठरला. वाहतूक खर्चाचा विचार या सिद्धांतात केला नाही. वस्तू उत्पादन खर्चाशिवाय वस्तूचं स्थानमूल्य वाढवण्यासाठी वाहतूक महत्त्वाची असते. किमतीवर उत्पादन खर्चाशिवाय वाहतूक किमतीचा मोठा प्रभाव पडतो. म्हणून वाहतूक खर्च शून्य असतो असं गृहीत मानणं चुकीचं आहे. व्यापार शर्तीच्या अभ्यासासाठी वाहतूक खर्चाचा विचार केलाच पाहिजे असं टीकाकारांचं मत आहे. स्थिर उत्पादन फलाचं गृहीत अवास्तव आहे. रिकार्डो यांच्या सिद्धांतात उत्पादन फल स्थिर मानून विशेषीकरण करण्यात आलं आहे. परंतु उत्पादन प्रक्रियेत वाढत्या किंवा घटत्या उत्पादन फलनाचा प्रत्यय येतो. केवळ स्थिर उत्पादन फलनात हे अवास्तव असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे मागणीचा विचार करत असताना या सिद्धांतात तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांतानुसार उत्पादन खर्चातील सापेक्ष अगर निरपेक्ष भिन्नता व्यापारात घडून आणण्यासाठी कारणीभूत असते. तथापि टीकाकारांच्या मते उत्पादन खर्च फरकाशिवाय वस्तूला असणारी मागणी महत्त्वाची असते व सिद्धांतामध्ये मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं ते योग्य वाटत नाही. उत्पादन घटक देशाबाहेरील गतिशील असतात. रिकार्डो यांनी उत्पादन घटक देशांतर्गत प्रदेशामध्ये गतिशील असतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर गृहीत असतात गतिहीन असतात असं गृहीत मांडलं. परंतु प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादन घटकांची गतिशीलता उत्पादन खर्चात फरक निर्माण करते आणि त्यामुळं व्यापार होतो. हे विश्लेषण संयुक्तिक नाही. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा उत्पादन घटक गतिशील असल्याचं पाहावयास मिळतं. 2 देशात आंतरराष्ट्रीय व्यापार खुला असतो हे गृहीत अमान्य आहे. हा सिद्धांत मांडताना खुल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं तत्व स्वीकारलं असताना प्रत्यक्षात अनेक देश जकाती, कोटा पद्धती, विविध सांस्कृतिक राजकीय मतभिन्नतेमुळं व्यापारात बंधने घालताना दिसतात. त्यामुळं बंधमुक्त असा खुला व्यापार होत नाही. खुल्या व्यापाराच्या कल्पना गृहीतावर आधारित असल्यानं हा निष्कर्ष चुकीचा वाटतो. देश आर्थिकदृष्ट्या समान पातळीत कधीही असत नाहीत. सिद्धांतामध्ये दोन्ही आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर व 2 देशात 2 भिन्न वस्तू सारख्याच महत्त्वाच्या असतात, परंतु हे वास्तवाशी सोडून असल्याचं पाहावयास मिळतं. टीकाकारांच्या मते अशा वेळी मोठ्या देशात विषयीकरण करून अधिक उत्पादन केलं तर लहान देशाची बाजारपेठ अपुरी पडते. तात्पर्य देशांमध्ये आर्थिक भिन्नता लक्षात घेऊन विशेषीकरण होणं आवश्यक आहे. सुवर्ण परिमाण ही पद्धती कालबाह्य झाली असून 1931 नंतर सुवर्ण परिमाण पद्धतीचा त्याग सर्व देशांनी केला. स्थिर विनिमय दराची प्रथा संपुष्टात आली आणि प्रत्येक देशाचं चलन स्वतंत्र असून विनिमय दर ठरविताना चलन संख्यामान सिद्धांतामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या. सुवर्ण परिमाण पद्धती व चलन संख्यामान सिद्धांतावर आधारित विश्लेषण त्या कालबाह्य ठरल्यामुळं
टीकाकारांनी हा सिद्धांत डेव्हिड रिकार्डो यांच्या सिद्धांतामध्ये अनेक अवास्तव गृहीते आहेत. विविध अर्थशास्त्रज्ञांनी अशी अवास्तव गृहीतांना अनुसरून केलेल्या टीकांचं तपशील आपण पाहिलं, परंतु टीका आणि सिद्धांत याचा जर आपण विचार केला तर हा सिद्धांत नवीन शोध, तंत्रज्ञान इत्यादी घटकांचं उत्पादन खर्चावरील परिणाम या सिद्धांतामध्ये लक्षात घेतला तर हा सिद्धांत सर्वस्वी ठरतो. म्हणजेच तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांतावर अनेक बाबतीत टीका केली जात असली तरी आंतरराष्ट्रीय व्यापार घडवून आणण्यासाठी दोन देशातील तुलनात्मक उत्पादन खर्चातील फरक कारणीभूत ठरतो हे सर्वकाल सत्य व सिद्धांताची मांडणी हे आजही मान्य करणं गरजेचं असल्याचं पाहावयास मिळतं. निश्चित व्यापार शर्ती, सर्वसाधारण व इतर अन्य बाबीत अधिक अचूकता व स्पष्ट विवेचन आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केलं जात असल्यानं सर्वांचा अभ्यास करीत असताना रिकार्डोचा तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत आजही मार्गदर्शक ठरतो हे नाकारता येणार नाही. धन्यवाद.